हॅलो फ्रेंड्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण मटन कोर्माची अगदी इन्स्टंट तयार होणारी आणि अगदी सरळ आणि सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला आणि त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर सर्वात आधी या ठिकाणी आपण 1 किलो एवढं मटण घेतलेलं आहे। ही जी रेसिपी आहे ती मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये सांगितलेली आहे। मटणामध्ये भरपूर पाणी घालून हे मटण एकदा स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे। तर मटणाला मी खाली वर करून पूर्ण मटणामधलं पाणी जे आहे नितरवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा एवढं मीठ घालायचं आहे, 1 चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा या ठिकाणी हळद घालायची आहे आणि या ठिकाणी 1 चमचा जिरा पावडर घेतलेला आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि 1 चमचा एवढंच धना पावडर सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे। आता या ठिकाणी अर्धा वाटी दही घेतलेला आहे, चमच्याने मोजून घेतलं तर 4 ते 5 चमचे या ठिकाणी दही घेतलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मसाले मटणाला लागतील असं मिक्स करून याला मॅरिनेशनसाठी अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे। जोपर्यंत मटण मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेतोय। तर 1 चमचा धना घेतलेला आहे, 1 चमचा जिरा घ्यायचा आहे, 1 मोठी इलायची, 3 ते 4 या ठिकाणी हिरव्या इलायच्या, बारकी इलायची ज्याला आपण म्हणतो, 1 चमचा बडीशोप, 7 ते 8 या ठिकाणी मिरे आणि त्याचबरोबर 1 जायफूल, 8 ते 9 या ठिकाणी लवंगा आणि 1 इंच या ठिकाणी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 3 ते 4 तेजपत्ता घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत मसाल्याचा व्यवस्थित खमंग असा वास येणार नाही। आणि ज्यावेळेस याचा खमंग असा वास येईल त्यावेळेस हा मसाला प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। आता एक मिक्सरचं जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थंड झालेला आपण मसाला याच्यामध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचा आहे। एकदम फाईन अशी पावडर याची आपण तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण मसाल्याची एकदम फाईन अशी पावडर तयार करून घेतलेली आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर मसाला तयार झालेला आहे। आता याच्यानंतर ग्रेव्हीसाठी आपण 3 या ठिकाणी मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो आपण अगदी खडे असे चॉप करून घ्यायचे आहेत। अगदी मोठे मोठे तुकडे केले तरी सुद्धा चालतील। हे जे तुकडे आहेत आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत। याची बारीक अशी पेस्ट तयार व्हायला हवी, त्यामुळे आपण सुरुवातीलाच याचे ओबडधोबड असे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, त्यानंतर 1 मोठ्या साईजचा कांदा घ्यायचा आहे आणि याचे सुद्धा जसे आपण टोमॅटोचे पीसेस केलेले आहेत तसेच या ठिकाणी मी खडे हे कांदे सुद्धा कापून घेतलेला आहे। तर कांद्याचं सुद्धा मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण याची पेस्ट तयार करू अगदी फाईन अशी पेस्ट याची तयार होईल। तर 1 मोठ्या साईजचा कांदा आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या जर स्ट्रॉंग असतील तर तुम्ही 2 किंवा 1 सुद्धा वापरू शकता। 10 ते 12 या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व सोलून घ्यायच्या आहेत। त्यानंतर या लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपण मिक्सरमध्ये घालायच्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि याचे तुकडे करून आल्याचा तुकडा सुद्धा आपण मिक्सरमध्ये घालायचा आहे। अर्धा वाटी या ठिकाणी काजू घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मसाले आपण घालून घेणार आहोत। 1 चमचा या ठिकाणी मीठ घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर सुद्धा घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले याच्यामध्ये घालून झाल्यानंतर हा मसाला जो आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम फाईन अशी प्युरी आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे। आता कढई आपण तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 2 ते 3 चमचे एवढं
तेल घालायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा या ठिकाणी अद्रक लसूणची तयार पेस्ट घेतलेली आहे। अद्रक लसूण पेस्ट एकदम परफेक्टली फ्राय झाली की आपण याच्यामध्ये इतर मसाले ॲड करणार आहोत। तर तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली तर की याच्यामध्ये 2 ते 3 तेजपत्ता, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 हिरवे इलायची, 1 मोठी इलायची याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून हा सर्व मसाला जो आहे 1 मिनिटासाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित फ्राय झाला की आपण जी ग्रेव्हीची प्युरी तयार केलेली होती ती याच्यामध्ये घालायची आहे। आता हा सर्व मसाला जो आहे 2 मिनिटासाठी व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आहे, जोपर्यंत याला तेल सुटत नाही। आणि एकदा मसाल्याला तेल सुटलं की आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि 2 मिनिटासाठी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित कुस्करून याच्यामध्ये घालायचं आहे। आणि याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे। आणि सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून बुडामधून मटण जे आहे चिटकणार नाही। आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता या स्टेजला जे आहे आपण टोपण लावून या मटणाला चांगलं अर्धा तासापर्यंत शिजवून घेणार आहोत। तर अर्धा तासानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला किती परफेक्ट असा कलर आलेला आहे। मटणसुद्धा अगदी मऊ असं शिजलेलं आहे आणि अगदी छान असा आपला मटण कोरमा तयार झालेला आहे। तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता हा मटण कोरमा चपाती किंवा पराठ्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। करायला अगदी सोपी आणि इन्स्टंट तयार होणारी मटण कोरमाची रेसिपी तयार आहे।